मी सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली मंदिराचे संस्थापक सदस्य PR कुलकर्णी आणि प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याचबरोबर सोलापूर शाखेचे प्रमुख कल्याणीताई आणि खडकी शाखेचे प्रमुख कांचनताई ते इथं उपस्थित आहे. त्यांचंही आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गजरामध्ये. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार दिनांक 4 जानेवारी 2024. 4 जानेवारी म्हणजे अजून एक आठवडा पूर्ण नाही झाला, म्हणजे हा या वर्षातला पहिला गुरुवार, बरोबर ना? आज तिथी आहे कुठली तिथी? मार्गशीर्ष महिन्यातली आजची तिथी आहे ती अष्टमी तिथी, मार्गशीर्ष अष्टमी. त्याला एक वेगळं नाव आहे, त्याला कालाष्टमी म्हणतात, अनघाष्टमी असाही शब्द आहे. महिन्यामध्ये 2 पक्ष असतात. कुठले पक्ष? एक काँग्रेस आणि एक भाजप. नाही ना, असं नाही, मला वाटलं असे 2 पक्ष असतात. बरोबर, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. ओळखायचे कसे ते? जेव्हा पौर्णिमेपासून जे सुरू होतं अमावस्येपर्यंत, म्हणजे उजेड कमी कमी होत जातो म्हणून तो कृष्ण पक्ष, आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जो जातो उजेड वाढत वाढत जातो म्हणून तो शुक्ल पक्ष, शुद्ध पक्ष, गोरा पक्ष आणि काळा पक्ष. तर हा मार्गशीर्ष महिन्यातला हा 4था गुरुवार अतिशय महत्त्वाचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि ती ही अनघाष्टमी, ती यावी ही तिथी. अनघाष्टमी म्हणजे काय माहिती का? अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे पापहीन. तो पापहीन आहे, तो पापहीन. श्री स्वामी, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, नरसिंह सरस्वती असे दत्तगुरूंचे अवतार आहेत. दत्तगुरू म्हटल्यानंतर आपल्यासमोर येतील ते त्रिमूर्ती येतील. दत्तगुरू हे कैवल्य साम्राज्ञ आहेत, म्हणजे प्रत्येकावर मायाच करायची, प्रत्येकाला मदत करायची, अडचणीतून सोडवायची. स्मर्तृगामी, अडचणीत आल्यानंतर धावून येणारे, म्हणजे स्मरण करताच धावून येणारे असे स्मर्तृगामी दत्तगुरू. त्रिमूर्तीचा अवतार. त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. आत्ताच्या काळात कसं आहे हो, आता हे राजकारणी म्हणण्यापेक्षा समाजकारण आपण म्हणू त्यांना, की समाजासाठी फार झटक असतात, समाजाची सेवा करायची असते त्यांना, प्रत्येकाला समाजाची सेवा करायची असते म्हणून ते धडपडत असतात. मग थोडंसं इलेक्शन वगैरे आलं की मग काहींना मिक्सर देतात, काहींना प्रेशर कुकर देतात, मग असं काही जमलं नाही काहींना रोख रक्कम देतात, मदत करत असतात. ते त्यांना कसं करायचं असतं, प्रत्येकाला मदत करायची असते. आणि मग इलेक्शनमध्ये काय होतं, इलेक्शन लढवून होतात, एकमेकाच्या विरुद्ध उभे राहतात, काही काही जण एकत्र येतात आणि लढतात. आणि मग निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकमेकाविरुद्ध काही जे लढलेले असतात ते समाज सेवा करण्यासाठी एकत्र येतात. त्यांचं कारण एकच असतं, त्यांना समाजसेवा करायची असते. म्हणून ते एकमेकाविरुद्ध लढलेले ते एकत्र येतात आणि मग आपली सेवा करायला लागतात. मग त्यांचे जे कार्यकर्ते असतात ते एकमेकाची डोके फोडून झालेले असतात
त्यांना काही त्यांचं काही घेणं देणं नसतं. तो आपला विषय नाही आहे तो. मग देव सुद्धा असं म्हटले की बाबा हे पक्ष जर एकत्र येत असतील समाजसेवा करण्यासाठी तर आम्ही काय एकत्र येऊ नये. म्हणून एकत्र जे आलेले आहेत ब्रह्मा विष्णू महेश असे तिघजण एकत्र येऊन दत्तगुरू झाले आणि दत्तगुरू सेवा करायला लागले लोकांची. समाज सेवा, ती सेवा वेगळी, ही सेवा वेगळी. दत्तगुरू आता तिघजण एकत्र आले ब्रह्मा विष्णू महेश. आणि दत्तगुरू कसे ते खरं ब्रह्मचारी ते. त्यांनी गृहस्थ आश्रमात सुद्धा त्यांचा अवतार झाला. अनेक अवतार आहेत त्यांचे. गृहस्थ आश्रमामध्ये सुद्धा त्यांचा अवतार झाला. ते म्हणजे अनघ स्वामी. आणि अर्थात अनघ स्वामींची पत्नी भार्या सहचारिणी ती कोण? अनघादेवी. अनघादेवी सुद्धा मग ते कशी एकत्र असेल? एकटीच असेल. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली हे तिघांचे एकत्र जे झाले ती अनघादेवी झाली. आपण मागच्या वेळेस म्हटलं होतं की गुरुवार हा दत्ताचा वार समजला जातो, स्वामींचा वार समजला जातो, विष्णूंचा वार समजला जातो. आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूंचा वार समजला जातो तरी आपण पूजा करतो ते महालक्ष्मीची पूजा करतो गुरुवारी, मार्गशीर्ष गुरुवाराला. आजचा योग इतका मोठा आहे. आजचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे. सगळ्यात जो पुण्यवान जो माणूस असेल तो जोशी काका, मला असं सांगायचं आहे की ही कालाष्टमी आणि गुरुवार हा योग कधी येत नाही. आता पुढचा योग आहे त्यावेळेस आपण असू का नसो काही माहीत नाही. साधारणतः 18-1 वर्षांनी येईल तो योग, गुरुवार आणि कालाष्टमी. तर अनघादेवीची पूजा करतात. पूजा करतात म्हणजे तर पूजा कसं करतात? दिवसभर उपवास करायचा असतो. उपवास म्हटल्यानंतर मग फळं पाहिजे, फुलं पाहिजेत, उपासाचं म्हणजे खिचडी पाहिजेत, साबुदाण्याच्या पापड्या पाहिजेत. असं जरा थोडं थोडं पाहिजे खायला, म्हणजे त्याशिवाय काय एनर्जी येणार नाही देवाची पूजा करायला, नाही का? मग ही पूजा करतात. देवाला काय अपेक्षित आहे? परमेश्वराला फक्त अपेक्षित आहे नमस्कार करणं, मनापासून नमस्कार करणं. सद्गुरू काय म्हणतात? सद्गुरू म्हणतात नाम प्रेमाने, जोमाने आणि निश्चयाने घ्यावे. नाम हे कुठल्या फळासाठी घेऊ नये. फळासाठी घेतलेलं नाम, जे फळाची अपेक्षा मनात ठेवून घेतलेलं नाम हे काहीही उपयोगाचं नाही, शून्य. तुम्ही फक्त नाम घेत जा, स्वामी नक्की तुम्हाला फळ देतील. देवाला कुठलंच काही नको आहे. त्यांना फुलंही नको आहे, त्यांना काही फळं बिळं नको आहेत. आत्ता तर खरं कसं की आमच्या काळामध्ये काय कलिंगडं, टरबूज वगैरे काय मिळत नव्हती या काळामध्ये, थंडीत. ते उन्हाळ्यात मिळायचे. आता आम्ही बाजारात गेलो तर सगळे फळं मिळतात. तो टरबूजही मिळतं, कलिंगडही मिळतं, द्राक्षही मिळतात. फळं चांगली असतात देवासाठी म्हणून आपण आणतो. देवाला नैवेद्य दाखवतो आणि मग उगीच कशाला देवाला त्रास म्हणून आपणच खातो. नाही, असं होतं. देवाला फक्त अपेक्षा आहे की हात जोडून मनापासून नमस्कार करणे. कारण असं म्हटलेलं आहे, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम. सकाळी आपण हाताचं दर्शन घेतलं तर सगळ्यांचं दर्शन आपल्याला होतं आणि ते पुण्य आपल्याला मिळतं. म्हणजे तसं काही अपेक्षित नाही आपल्याला, पण आपण आपापल्या सोयीने आपण अर्थ काढतो. पण शेवटी कसं कालाष्टमी जो आहे ती त्याची जी पूजा आहे ती अशी साधारणपणे जो तो त्याच्या यथाशक्तीने त्याची पूजा करतो आणि पुण्य पदर प्राप्त करून घेतो. असा हा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आणि आजच्या ह्या दिवशी आरतीचे जे भाग्यवान सेवकरी जे आहेत, आपल्या अन्नछत्र विभागाचे प्रमुख श्री अनंतराव जोशी आणि सौ भारतीताई जोशी, हे अतिशय भाग्यवान आहेत आमच्या दृष्टीने. तर
आणि सगळ्यांच्या दृष्टीने ते खूप भाग्यवान आहेत. आपली सेवा फळाला आली. श्री स्वामी, आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. श्री स्वामी समर्थ. आजच्या महाप्रसादाचे भाग्यवान सेवेकरी जे आहेत, श्री रहाणे व सौ रहाणे औंधला राहतात. धानोरीला राहतात. विश्रांतवाडीच्या पुढे धानोरी, तिथं राहतात. लांब आहे तो, तर तिथं राहतात. प्रायव्हेट कंपनीवर, जॉन्सन कंपनीमध्ये राहणे साहेब नोकरीला आहेत. आणि राहणेताई फॉरेस्ट खातं, फॉरेस्ट म्हणजे माहिती आहे काय, थोडं तुम्ही इकडं तिकडं करा लगेच जेलमध्ये टाकतात. पोलिसांच्या पेक्षा त्यांना जास्त अधिकार आहेत. असं हे फॉरेस्ट खातं. सगळेजण घाबरतात फॉरेस्ट खात्यातील लोकांना, सगळेजण घाबरतात. मी सुद्धा घाबरतो. असे हे श्री व सौ राहणे इथं उपस्थित आहे. त्या आजचे भाग्यवान महाप्रसादाचे भाग्यवान सेवेकरी आहेत. त्यांना मी इथं आमंत्रित करतो. ते आणि त्यांचा परिवार इथं आलेला आहे. त्यांना मी आमंत्रित करतो इथं. आणि सद्गुरूंना मी विनंती करतो त्यांचा आपण यथोचित सत्कार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तसा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात की आजच्या दिवशी आपल्याला महाप्रसाद करायला मिळाला. वर्षातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे आज, दिवाळीपेक्षा आजचा दिवस महत्त्वाचा आहे बरं का. गुरुवार आणि कालाष्टमी. म्हणजे तुमच्या काळात येईल तो आता परत कधीतरी 18 वर्षांनी. आमच्या वेळेस भाऊ आता सद्गुरूंची इच्छा, सद्गुरूंचे आशीर्वाद जर असेल तर आम्ही पण तो गुरुवार बघू. तसं कसं असतं, आपल्या मनामध्ये बरेच विचार असतात. आपण देवाला हात जोडलं की देवाला सगळं कळतं, स्वामींना सगळं कळतं. तसंच आमच्या सद्गुरूंना सुद्धा सगळं कळतं. मी बाबा इथं कसा उभा आहे. घरात संपूर्ण दिवसभर मी झोपलो होतो आणि सद्गुरूंची फक्त मी मनामध्ये प्रार्थना केली आणि उभारलो तिथं घरामध्ये. इथं आलो. सद्गुरूंचे आशीर्वाद आणि कृपाछत्र जर पाठीशी असलं तर काहीही होऊ शकतं. सकाळपासून एक शब्दही मला बोलता येत नव्हता आणि आता एवढी मी बडबड करतो इथे तुमच्यासमोर. सद्गुरूंचे आशीर्वाद तुम्हाला तर लाभलेलेच आहेत. स्वामींचा फोटो आपल्याकडे आला. आपलं जे लहान बाळ आहे आणि आपण सर्व परिवार आपला, तर ह्या संपूर्ण परिवारावर श्री स्वामी अण्णा महाराज, श्री श्री सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊली यांचे कृपाशीर्वाद आणि कृपाछत्र अखंडपणे असंच आपल्यावर राहो अशी ही स्वामींच्या चरणी मी विनम्रपणे प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. मला वाटते नंतर आपल्याला बोलायचं. अनंतराव जोशी अन्नछत्र विभागाचे प्रमुख, त्यांच्या हस्ते आरती झाली आणि ते बोलले नाहीत तर आम्हालाच कसं तरी होईल. मी अनंतरावांना विनंती करतो की आपण 1-2 शब्द तरी आम्हाला काही ते ऐकवावेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आमच्या हल्ल्याळ साहेब पट्टीचे बोलणारे, आपल्याला काय इतकं जमत नाही. ते म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार, तसं माझ्याकडे पॉईंट मी लिहून आणलेले आहेत काही नेहमीप्रमाणे. मी आज इथं उभा आहे म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. तशी गोष्ट फार मोठी आहे, कदाचित बऱ्याच जणांनी ती ऐकलेली असेल. काय होतं, दादा महाराज रोज सकाळ संध्याकाळ मंदिरात असतात. दादांना विचारायला बरेच भाविक शंका समाधान विचारायला येतात. दादा नेहमी सांगतात की विचारायला येताना पॉझिटिव्ह मनात विचार करूनच या. बरेचदा असं होतं, दादांना भेटताना लोक म्हणतात मग ते माझं काम होईल का, म्हणजे निगेटिव्ह ॲप्रोच ज्याला आपण म्हणतो तसं. तर दादा नेहमी सांगतात की तुम्ही असा विचार करून येऊ नका भेटायला, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून या. तर त्या संदर्भातली एक छोटीशी गोष्ट मोठी आहे पण मी अगदी शॉर्टमध्ये सांगतो. एक जंगल असतं, जंगलामध्ये एक मोठा आश्रम असतो ऋषींचा. तिथे बरेच त्यांचे शिष्यगण असतात. त्या जंगलामध्ये आश्रमात भाविकांची वर्दळ असते सतत, ये जा ये जा.
आश्रम चांगलाच चाललेला असतो. तर त्या आश्रमामध्ये एकदा काय होतं, एक 10 ते 12 शिष्य असतात त्या गुरूंचे. त्यातल्या एका शिष्याच्या बहिणीचं लग्न ठरतं आणि तो त्यांच्या गुरुजींच्याकडे जातो, गुरूंकडे, की गुरुजी मला माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे, मला गावी जावं लागेल, मला तुम्ही परवानगी द्या. तर गुरुजी म्हणतात ठीक आहे, हरकत नाही, मी तुला 2 सेवेकरी तिथले शिष्य देतो अजून, तू जा. त्या शिष्याला असं वाटतं जाताना की आपण आता जातोय तर आपले गुरु आपल्याला काहीतरी जरा पैसा अडका म्हणा किंवा अजून काही धान्य बरोबर देतील. त्या आशेने तो गुरूंच्याकडे बोलत असतो. जेव्हा त्याची गावाला जायची वेळ येते त्या शिष्याची, तो गुरूंना नमस्कार करतो, गुरु मी निघालो आहे वगैरे. मग गुरुजी म्हणतात की ठीक आहे, हे 2 सेवेकरी घे बरोबर, आणि प्रवासापुरते पैसे त्याला देतात गुरुजी त्यांचे. आणि जाताना एक चांगल्या क्वालिटीचे 5 किलो डाळिंब देतात. हे राहू द्या म्हणतात, हे गुरुचा प्रसाद समज, असं म्हणून ते त्याला सांगतात. त्या शिष्याला थोडा हताश होतो की अरे गुरूंनी काहीच दिलं नाही आपल्याला जाताना, नुसत्या डाळिंबाचंच हे दिलं आहे. पण जाताना गुरु म्हणतात हे तुला दिलेला हा आशीर्वादच आहे, तुझं चांगलं होणार, तुझ्या बहिणीचं लग्न, सगळं अख्खं गाव येणार तुझ्या बहिणीच्या लग्नात आणि अगदी जोरात थाटामाटात होणार, असं गुरु त्याला आशीर्वाद देतात. तो शिष्य निघतो, तो म्हणतो अरे बापरे, म्हणतो आता हे गुरूंनी तर असं सांगितलं आहे थाटामाटात होणार, मला तर काहीच पैसा नाही जवळ, काही नाही, कसं काय करायचं. तो निघतो, गावी जातो, गावी पोचतो. गावी पोचल्यावर तो म्हणतो आता घरी काय सांगायचं आईवडिलांना, आपल्याकडे तर त्याच्याकडे मठामध्ये त्याला जे काही थोडेफार पैसे मिळाले असतात, एक 10-12 हजार रुपये असतात, एवढ्यात तर काय लग्न शक्य नाही होणं बहिणीचं. मग तो असाच विचार करून घरी जातो. घरी गेल्यावर आईवडील म्हणतात, आलास का वगैरे चौकशी केल्यावर म्हणतात की असं लग्नाचं आता आहेच, किती पैसे आहेत वगैरे चौकशी करतात. तो काही उत्तर देत नाही. तो वैतागतो आणि घरातनं बाहेर पडतो. बाहेर पडताना तो म्हणतो आता हे गुरूंनी आपल्याला 5 किलो डाळिंब दिले, त्याचं काय करायचं, ते ओझं नको घरात ठेवायला, म्हणून ती डाळिंबाची 5 किलोची ती टोपली असती ते घेऊन जातो. तो जाताना रस्त्यात त्याला एका ठिकाणी चौकात गर्दी दिसते. त्या राजा तिथं राजवाडा असतो, राजाचा दवंडी असते, पूर्वी दवंडी पिटायची, त्याचा सेवक एक दवंडी पिटत असतो चौकात, ऐका वगैरे. आणि राजाच्या राजकन्याला बरं नसतं, तर तो दवंडी पिटणारा म्हणतो की आमच्या राजाच्या मुलीला बरं नाही आहे, त्या मुलीला जो कोणी चांगल्या क्वालिटीचे 5 किलो डाळिंब देईल त्याला राजा त्याचं कल्याण करेल वगैरे. मग हा थांबतो, हा ते डाळिंब टाकून देणारा असतो. हा म्हणतो गुरूंनी काय नुसतेच मला डाळिंब दिलेत, काय उपयोग त्याचा. हा तो ते ऐकल्या थांबतो. मग त्या दवंडीवाल्याकडे जातो, चला म्हणतो माझ्याकडे डाळिंब आहेत. मग तो दवंडीवाला राजाकडे घेऊन जातो त्याला. मग त्या राजकन्यावर जे उपचार चालू असतात त्या वैद्याने असं सांगितलेलं असतं की ते राजकन्याला जे औषध द्यायचं आहे ते डाळिंबाच्या रसामध्ये द्यायचं, रस काढून, ते जर दिलं तर तुमची मुलगी बरी होईल, असं त्या राजाला सांगितलेलं असतं. हा जातो ते डाळिंबाची टोपली घेऊन आणि राजाला सांगतो. राजा त्याचा सत्कार करतो, बरं झालं म्हणतो. मग ते डाळिंब दिल्यानंतर त्याचा रस काढून त्या राजकन्याला दिला जातो. राजकन्या खडखडीत बरी होती. त्याच्या पोटी राजा म्हणतो बोल तुला काय पाहिजे. त्या ह्याला तो जो गेलेला असतो शिष्य गुरूंचा, तर तो म्हणतो महाराज काही नाही, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मला काही नको, फक्त व्यवस्थित लग्न व्हावं, दारात एक मंडप टाकून द्या आणि माझ्या बहिणीचं लग्न चांगलं होऊ दे, एवढीच माफक अपेक्षा आहे. पण राजा म्हणतो ठीक आहे म्हणतो. पण राजा त्याचं इतकं स्वतःची मुलगी समजून, राजकन्या समजूनच त्याच्या बहिणीचं लग्न लावून देतो, अख्खं गावाला बोलवतो. सांगायचं तात्पर्य याच्यात एवढंच आहे की त्याला आधी वाटलं होतं हे 5 किलो गुरूंनी फक्त डाळिंब दिलेत, त्याचा काय उपयोग. पण त्या डाळिंबामुळेच, त्या गुरूंनी जो काही प्रसाद दिला होता त्याच्यामुळेच तो अत्यंत गरीब असतानाही त्याच्या बहिणीचं अगदी शाही थाटात लग्न झालं. तात्पर्य काय की गुरुवर विश्वास ठेवा. गुरु जे सांगतात आपल्याला की जो काय उपाय सांगतात वगैरे त्याच्यावर विश्वास ठेवा.
हे त्याच्यातनं सांगायचं आहे. आता इथे आम्ही बऱ्याच थोडा आता कागदात थोडे पुढचे पॉईंट आहेत, 2च मिनटं राहिलेत. बऱ्याचदा असं होतं, दादा आता नवीन वर्षाची सुरुवात झाली परवाच, संध्याकाळच्या 7च्या आरतीला दादांनी थोडक्यात जे काही भक्तगण आले होते त्यावेळेस मार्गदर्शन केलं नवीन वर्षानिमित्त. त्याच्यामधनं प्रामुख्याने त्यांचा बोलण्याचा रोष हाच होता की प्रत्येकाने नामजप करा, नामस्मरण करा, आराधना करा स्वामींची. तर ते दादा नेहमी सांगतातच, प्रबोधनामधने सांगतात. त्याच्या मागचा उद्देश काय असतो, हे केल्याने आपल्याला गुरूंचा प्रसाद मिळतो. गुरुप्रसाद म्हणतात त्याला, गुरुप्रसाद मिळतो. आता साधारणपणे काय होतं, प्रसाद म्हणलं की आपल्याला नैवेद्य किंवा काहीतरी जेवण वगैरे असं डोळ्यापुढे येतं चित्र. पण गुरुप्रसादाचा अर्थ तसा नाही आहे, जेवण वगैरे तसं नाही आहे. गुरुप्रसादाचा अर्थ असा आहे की गुरूंनी जे काय आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं, गुरूंनी जे काय आपल्याला प्रबोधनातनं जे काय त्यांचे विचार मांडलेले असतात ते आपण त्याच्याप्रमाणे आचरण करायचे. त्याच्यातनं जो काय आपल्याला आनंद मिळतो ह्याला तो गुरुप्रसाद म्हणतात, असं त्याच्यात अपेक्षित आहे खरं. दुसरा मुद्दा असा आहे की दादा खूप साधेत, म्हणजे मी त्यांचा बऱ्याचदा बघतो. नॉर्मली कसं होतं की जे प्रमुख असतात मठाचे, मठाधिपती म्हणा किंवा कुठलाही लीडर म्हणा वगैरे, की त्यांचा एक वेगळा ॲटिट्यूड असतो. पण आमचे दादा अत्यंत साधेत. त्यांना माहीत नाही मी सांगणार आहे आत्ता ते वेगळं. मध्ये अन्नकोट झाला आपला 2 आठवड्यापूर्वी. म्हणजे किती साधेत बघा. सकाळपासून आमची तयारी चालू होती इथे सगळी संध्याकाळच्या संदर्भात. तर इथे आम्हाला शिडी आणायची होती, लोखंडी शिडी, एकच 3 पायऱ्या असलेली शिडी, काय म्हणतात त्याला, त्याचं 35 किलो वजन होतं. कुणीच नव्हतं. मला म्हणले चला आपण जाऊ. अहो म्हणलं दादा तुम्ही कसं काय, नाही चला म्हणले. मग आम्ही दोघं गेलो. ती 30-35 किलो शिडी दादांनी त्या कार्यालयापासून आम्ही दोघं इथं आणली. म्हणजे इतके साधेत दादा की काही म्हणजे असं काही हे नाही मनात ठेवत की कोणी कामाला आहे नाही. खूप अत्यंत त्यांचं हे नम्रपणा आहे सगळे बाबतीत. दुसरी गोष्ट तात्पर्य काय ह्याच्यातनं सगळं, दादा जे काय सगळं सांगतात, मार्गदर्शन करतात ते सगळ्यांनी आचरणात आणावं. त्याच्यामधनं निश्चित प्रत्येकाला कल्याण होणार आहे. दुसरं म्हणजे ते नेहमी सांगतात जप करा, नामस्मरण करा. मी एका ठिकाणी वाचलं आहे की जप हा नामस्मरण किंवा जप मरेपर्यंत करावं प्रत्येकाने, काय होत नाही, मरेपर्यंत करावं असं तेच. त्याच्या मागचा उद्देश असा आहे, त्या जप केल्याने स्वतःतला मीपणा जातो आणि राहतं ते शेवटी नाम राहतं, देवाचं स्मरण राहतं. हेच मला म्हणायचं आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, प्रत्येकाने नामस्मरण करा, जप करा, गुरु जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवा. थोडा कालावधी लागेल उपाय त्याच्यामधनं हे करायला, पण गुरुवर विश्वास ठेवून मंदिरात आचरण करत जाऊ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नाही, त्यांचा सांगायचा मुद्दा असा होता की सद्गुरू हे पाहत नाहीत कुठलं काम आहे, समोर दिसत ते काम माझं आहे. ही अशी जी हे वृत्ती आहे, असं ते त्यांचं सद्गुरूंचं जे आचरण आहे. सद्गुरू काय किंवा ताई माऊली काय, ताई माऊली तर म्हणजे काय बसतच नाही, ते प्रत्येक ठिकाणी हिंडत असतात. काय आहे बाबा, काय कोणाला काय अडचण आहे का, कोणाचे काय हे आहे का, तर असे ताई माऊली हिंडत असतात प्रत्येकाच्या अडचणी सोडवण्यासाठी. असे सद्गुरू आणि ताई माऊली आम्हाला लाभले, हे आमचं परम भाग्य आहे. आणि अनंतरावांनी जे म्हटलं आत्ता की त्यांनी दोघांनी जे ते 35 किलोची जी शिडी जी आहे त्या काय म्हणतात ते पायऱ्यावाली 3 पायऱ्याची तिथं आणली. तर अनंतरावांचं ते तुम्ही बघितलं असेल, त्याचं वय काय हो, तुम्ही काय सांगू शकाल का? ते वागताच ते तसं 20शीतले, पण त्यांचं वय साधारणतः 65-66 वर्षाचं किंवा 70 असेल. 69 ते आता म्हणतात 69 म्हणून आपण म्हणजे 69 असं. 69 म्हणजे ते दिसायला पाहिजे नव्हतं 69 वर्षाचा माणूस असं. तर हा उत्साह, ही त्यांची जी ही मंदिरातली जी ही आचरण आहे हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामी भक्तीला वाहून घेतलेलं आहे त्यांनी.
आणि त्यांनी इथं जे अनुभव सांगितले, अनुभव नाही, एक गोष्ट जी बोध कथा जी सांगितली आहे ती प्रत्येकाने आचरणात आणायला काही हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. आता आपण ज्याची वाट पाहत आहोत ते श्री श्री सद्गुरू दादा महाराज यांचे अमृतवाणीतील प्रबोधन. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दादा महाराज. श्री स्वामी समर्थ. इथं आल्यानंतर म्हणजे कितीही मोठा मनुष्य असेल पण स्वामींच्या पुढं आपण साधे सेवेकरी आहोत ही भावना सतत मनात असल्यामुळं, आणि आता असं झालं की आपले इतर जे सेवेकरी आहेत, आणि त्यावेळेला समीर पण होता इथे बरोबर, की इतर सेवेकरी तसं काही जास्ती काम मला करून देत नाहीत, पण त्यावेळेला अशी संधी होती की आम्ही तिघंच होतो आणि सेवा करायची संधी मिळाली. असं मी समजलं की नाही कुठं शिडी आणायची काय आणायचा तो प्रश्न नव्हता, पण एक सेवा करायची संधी परत मिळाली आणि ती केली त्यावेळेला. त्याच्यामध्ये असं वेगळंपण असं मला काय वाटत नाही. आता सगळ्या आपल्या स्वामी भक्तांनी मिळून हे जे पद दिलेलं आहे की बाबा दादा किंवा दादा महाराज किंवा जे असेल ते, तर ते आल्यानंतर अशी सेवा करायला मिळत नव्हती, ती त्या दिवशी मिळाली. एवढंच. गुरूंच्यावरती निष्ठा, गुरूंच्यावरती श्रद्धा नेहमी आपण सांगत असतो की हो जे गुरु सांगतील तसं. म्हणजे गुरुवारी अण्णांच्याकडे गेल्यानंतर एखादा प्रश्न आपण विचारला आणि त्यांनी सांगितलं एक अमुक एक गोष्ट हो करा, तर ती करायची, नाही म्हणलं तर नाही करायची. हा विश्वास किंवा ही श्रद्धा आपण एक परिवार जेव्हा असतो, एखादा आपल्या परिवारात स्वामी भक्त आहे, एक जरी स्वामी भक्त आहे तरी तो सगळ्या परिवाराला आपण तारू शकतात. ते मागे मी एक अनुभव सांगितला तर आपल्याकडं नांगरे जे आहेत ज्येष्ठ स्वामी भक्त, ते एकदा अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर असं त्या त्रिसई यात्रेत ते चालले होते आणि गाडी मला वाटतं नवीन होती, त्यांच्यात नातेवाईकाने कोणीतरी घेतली होती आणि त्या गाडीला पहाटे अपघात झाला. त्यामध्ये समोरची जी गाडी होती त्या गाडीतल्या लोकांना बरंचसं लागलं, पण ह्या गाडीतल्या लोकांना काही लागलं नाही, गाडीचंही काही फार नुकसान झालं नाही. केवळ नांगरे किंवा पूर्ण तो परिवार स्वामी भक्त आहेत ते त्या गाडीमध्ये होते म्हणून ते संकट टळलं म्हणता येईल. थोडंसं जीवावर आलं तर पण ते स्वामींनी ते निभावून नेलं. ते आपण आस्तिक असो आपण नास्तिक असो जे काय, पण आपल्या घरात जर का कोणी एखादा भक्त असेल, कोणताही भक्त, स्वामी भक्त असं नाही, कोणताही भक्त असेल, कोणी गजानन महाराजांचं करत असतील, कोणी साईबाबांचं करत असेल, कोणी कुठल्या, पण ते जर का खूप श्रद्धेने करत असेल ना तर ते त्या संपूर्ण परिवाराला तारक ठरतं. ते त्याची गोष्ट कशी की ते कसं तारक ठरतं त्याच्या संदर्भात एक गोष्ट सांगतो की दक्षिण ध्रुवाचं आपण नाव ऐकलं असेल. दक्षिण ध्रुवावरती जर का गेलो, आपण कोणी जाऊ शकत नाही, पण जी लोक जातात त्यांचे अनुभव असे की त्या तिथलं वातावरण खूप भिन्न असतं. खूप कडाक्याची थंडी, खूप कडाक्याचं ऊन, खूप जोरदार पाऊस, विचित्र लहरी आपण म्हणतो तसं ते वातावरण असतं ते. आणि तिथे जाऊन काही वैज्ञानिकांना अशी काही परवानगी आहे, काही देशातल्या फक्त, सगळ्यांना नाही, की तिथे जाऊन संशोधन करायचं. आणि त्यापैकी काही संशोधकांना म्हणजे आपल्या भारतीय संशोधकांना अशी परवानगी मिळाली आणि त्यातले एक जण होते महाराष्ट्रामधले. तिथे जायचं म्हणलं तर अगोदर सगळं घरामध्ये पण हे आलं की त्या दक्षिण ध्रुवावरती जाणं एक तर सोपं नाही आहे, की तिथे राहणं 6 महिने वर्षभर तिथे राहायचं असतं ते, त्याशिवाय त्यांना परत यायला परवानगी नसते. ते अशा ह्या लहरी वातावरणात आपला टिकावं लागेल का अशी एक शंका त्यांना पण वाटत, पण ते म्हणतात की नाही तर हे काम दिलेलं मला सरकारने काम दिलंय, मला जायलाच पाहिजे. त्यांची पत्नी असते ती खूप देवभोळी, ती त्यांना एक डायरी देते. ती म्हणते ही डायरी तुम्ही घ्या आणि तिथले अनुभव लिहा म्हणते त्या डायरीमध्ये. तुम्ही इतक्या भिन्न परिस्थितीत इतक्या वेगळ्या वातावरणात तुम्ही जाणार तर तुम्हाला काहीतरी अनुभव येतील, तुम्ही ते अनुभव त्या डायरीमध्ये फक्त उतरून काढा, तुम्ही 8-6 महिने की आम्हाला ते वाचता येतील. ठीक आहे म्हटलं. तर डायरी त्याच्या बॅगेवर ठेवतात, निघतात. ते प्रवास करत करत त्या दक्षिण ध्रुवावरती जातात. जी त्यांची तुकडी असते ती काहीतरी 5-6 संशोधक असतात त्यांच्याबरोबर. तिथे इतर देशांचे पण लोकांचे काही तिथे तंबू किंवा राहुटे असतील, आपल्या भारताची पण तिथे आहे, त्याच्यामध्ये ते जाऊन तिथे मुक्काम करतात. ते गेल्यानंतर पहिली तुकडी माघारी फिरणार असते. ते 5-6 लोक तिथनं दुसऱ्या दिवशी माघारी फिरतात. हे 6 लोक तिथला ताबा घेतात. संशोधन सुरू होतं त्यांचं. दुसऱ्या दिवशी लगेच काम सुरू होतं. रात्री अनुभव लिहायचा म्हणून रात्री ते डायरी उघडतात. तर पहिल्या पानावरती एक त्यांच्या पत्नीने एक छान
वाक्य लिहिलेलं असतं आणि अगदी सुवाच्य अक्षरात ते. तर ते वाक्य बघितल्यानंतर त्यांना हसायला येतं की अरे मी एवढा मोठा संशोधक आहे म्हणले, माझी बायको अशी देवभोळी, बाहेर समजा जगाला कळलं तर काय होईल. म्हणजे अशी लोक काही उच्च पदार्थी जे असतात त्यांना असं वाटतं की अरे आपण म्हणजे मी काहीतरी वेगळं आहे, म्हणजे माझं अस्तित्व हे मी कमवलेलं आहे असं त्यांचं म्हणणं असतं ते. आणि ही देवदेव करत बसलेली हे असं जगाला समजलं तर काय होईल. म्हणजे लोकांना हे अजून मला समजत नाही की आपण जर का देवदेव करतो तर लोक हसतात का, आणि हसते तर आपण का त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, हसू देत ना. तो ते वाक्य वाचतो, ते डायरी लिहायला सुरुवात करतो. तो 5-6 दिवस झाले, 7-8 दिवस झाले. एक दिवस असं वातावरण वेगळं थोडंसं वाटतं त्याला. संध्याकाळची थोडीशी वेळ, इथलं वातावरण सांगतात नाही, लहरी म्हणतो ना, 3-3:30ची वेळ असेल. काम लवकर संपतं म्हणून तो थोडासा बाहेर पडतो की थोडंसं उबदार वातावरण आहे. कारण तिथली थंडी म्हणजे उणे तापमान असतं की उणे 2, उणे काय 20-25 असेल, म्हणजे आपलं रक्तसुद्धा बर्फ होईल इतकं ते थंडी असते तिथे. त्या दिवशी त्याला थोडंसं उबदार वाटतं म्हणून तो स्वेटर वगैरे एक अगदी थोडासा काहीतरी असा जाडसर अंगावर घालून ते बाहेर पडतो. तो बाहेर पडल्यानंतर कसं असतं, सगळीकडे बर्फ समजा, वाळवंट किंवा दक्षिण ध्रुव जिथं आपण बघू, वाळवंटात एक तर वाळू कुठेही गेलं तरी किंवा इकडं सगळीकडे बर्फ. मग काय करायला पाहिजे की तो त्याच्याबरोबर रंगीत त्यांनी काठ्या घेतलेल्या असतात. तो ते काठी रोवत जातो की येताना आपल्याला मार्ग सापडायला पाहिजे. कारण हा असं रस्त्यावर काही नसतं तिथे. आपण जिथं जातो त्या वाळवंटात आपण जर का गेलो तर परतीला काहीतरी खूण पाहिजे किंवा बर्फाच्या ह्याच्यात काहीतरी परतीला मार्ग सापडला पाहिजे. तो त्या बांबूच्या काठ्या रोवत जातो. तो पुढं किती जातो त्याला माहिती नाही, कुठल्या तरी विचारात तो जातो आणि एका ठिकाणी थांबतो. आणि 5 मिनिटांमध्ये असं होतं की तो एकदम सगळं वातावरण बदलून जातं. चळे काळे कुठं ढग, प्रचंड गार वारं व्हायला लागतं आणि पाऊस कोसळायला. पाऊस म्हणजे बर्फाचा पाऊस पडायला, म्हणजे बर्फच पडायला लागतं. आता तो म्हणतो ह्या वातावरणात तर मी वाचणं शक्यच नाही म्हणतो. ज्या काय त्या काठ्या त्यांनी लावल्या असतील त्या तरी आहेत की नाही माहिती नाही. आणि इतकी तुफान बर्फवृष्टी होताना मी जर का इथेच जर का मी माझं प्राण सोडले, माझं शरीर इथे पडेल आणि त्याच्यावर बर्फाचा ढीग पडेल, माझ्या लोकांना मी सापडणार पण नाही. त्याला इतकं तो असा गारठून गेलेला असतो, एका जागी बसतो तो. आणि त्याला आठवतं की आपल्या बायकोने त्या वहीमध्ये, त्या डायरीमध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं की त्या वाक्याची प्रचिती घेऊ म्हणतो. की तो म्हणतो देवाला की मी तर काही केलं नाही तुझं, मी नास्तिक म्हण, मला काही म्हण, पण आज असं आहे की मला तुझी आठवण आली. आज मला माझा परिवार आठवतोय की त्या परिवाराला पण माझी गरज असेल. भले मी नाही काही केलं पण त्या परिवाराकरता तू मला वाचवशील की नाही म्हणतो. आणि त्या वाक्य तो मनामध्ये विचार करत बसतो की त्या वाक्याचा काय अर्थ असेल, आणि असेल खरोखरीच तर तो मला वाचवेल मग. आणि अक्षरशः असं घडतं की संपूर्ण काळोख, दुपारची वेळ असून काळोख झालेला आहे, बर्फ पडतोय, त्याच्या आता जवळ गुडघ्यापर्यंत तो बर्फ आलेला आहे, त्याला हलता येत नाहीये. अशा परिस्थितीत तो वाक्य आठवत त्याला शेवटी ग्लानी यायला लागती. आणि त्या ग्लानीमध्ये कोणीतरी त्याचा हात धरतं, जोर त्याला हिसळतं. त्या बर्फाच्या त्या ह्याच्यात जो तो गाडला गेला असतो, म्हणजे गुडघ्यापर्यंत आला बर्फ, थोड्या वेळाने तो बर्फ वाढला असता, तो तिथेच मेला असतं की काही झालं असतं, त्याचं संपूर्ण शरीर त्या बर्फाखाली झाकलं गेलं असतं. अक्षरशः त्याला हिसाळा बसतो, त्यातनं तो बाहेर ओढला जातो. आणि काही समजायच्या आत, काही क्षणाच्या आत अक्षरशः त्याला ओढत नेल्यासारखं. आणि त्याला पण समजत नाही आपल्याला कोण ओढतंय आणि आपली पावलं पडतायत तरी कशी. ज्या पावलात काही त्राण नव्हतं, एक पाऊल सुद्धा टाकायची ताकद नव्हती, आणि आपण चालतोय त्याला काही समजत नाही. काही मिनिटामध्ये तो जिथं त्याची छावणी होती त्या छावणीपर्यंत त्याला आणून सोडलं जातं. त्या छावणीतली लोक त्याला बघतात, तो तिथे येऊन तो कोसळतो. शेवटी ती लोक बघतात, त्याला आणून ओढत आणतात आतमध्ये. गरम गरम त्याला कपडे गुंडाळतात, सळसळ शरीर ओलं झालं सगळं पुसून गरम कपड्यामध्ये ब्लँकेट जे काय असेल त्याला गुंडाळून पहिलं गरम गरम त्याला कॉफी वगैरे देतात. आणि म्हणतात अरे तू गेला तर कुठं म्हणले, ह्या प्रचंड हिमवादळामध्ये तू आला कसा काय, आणि इथं आश्चर्य वाटतं म्हणतो आम्हाला. तू वाचलास हेच नशीब आहे, आम्ही तर समजत होतो बहुतेक याच्यात तू कुठेतरी लापाता होणार, कुठेतरी तू गायब होणार. मग तो थोडासा शुद्धीवर आलो किंवा काय त्याला आपण म्हणतो की भानावर आल्यानंतर तो सांगतो की
तसंच झालं असतं, जे तुम्ही समजता तसंच झालं असतं, माझं शरीरही तुम्हाला मिळालं नसतं. पण कुठल्या तरी मला एका अज्ञात शक्तीने मला वाचवलं. मग ते म्हणतात कोणती अज्ञात शक्ती? तो म्हणतो बहुतेक माझी पत्नी ज्यांची सेवा करत होती ती शक्ती असावी. मग ते म्हणतात म्हणजे काय? मग तो ती डायरी घेऊन येतो. डायरी उलगडून दाखवतोय, बघ हे जे वाक्य नाही, या वाक्याने मला वाचवलं. आणि हे जे कोणी आहेत, ही जी शक्ती आहे, त्याची सेवा माझी पत्नी दिवसरात्र करत असते माझ्या घरी. आणि बहुतेक तिच्यामुळंच हा सगळा परिवार हा बांधून ठेवलेला आहे. आणि मी अक्षरशः मी ऋणी येतात, म्हणजे त्या डोळ्यातनं पण शेवटी आसवायला लागतात. त्या शक्तीचाच पण मी ऋणी आहे, मी माझ्या पत्नीचा पण मी ऋणी आहे. मी आता इथून गेलो की त्यांच्या सेवेमध्ये मी स्वतःला झोकून देणार. जेवढं माझं उर्वरित आयुष्य आहे मी त्या सेवेमध्येच घालवणार आहे. मग ते सगळेजण बघतात काय वाक्य असतं, तर त्याच्यावर लिहिलेलं असतं, भिवू नकोस मी पाठीशी आहे. त्याची पत्नी स्वामींची सेवेकरी असते, स्वामींची भक्त असते. आणि तिला असं वाटत असतं की कुठे ना कुठेतरी संकटात असलेल्या माणसाला हे वाक्य धीर देईल, म्हणून तिने ते वाक्य लिहून दिलेलं असतं. आणि ते वाक्य वाचल्यानंतर म्हणजे महाराज जरी तो नास्तिक असला तरी त्याच्या मदतीला जातात. का? तर त्याची पत्नी आपली सेवेकरी आहे, ती आपली भक्त आहे. त्याला त्या संकटातनं बाहेर काढतात. इतक्या संकटातनं, मोठ्या संकटातनं, जीवावरच्या संकटातनं बाहेर काढतात. फक्त तो ते वाचतो की भिवू नकोस मी पाठीशी आहे. आणि त्याला मनात कुठेतरी वाटतं की ही जी कोणी शक्ती आहे ती माझ्या मदतीला येईल. त्या भरोश्यावर तो त्या वाक्याचं सतत स्मरण करत राहतो तो. आणि ही भिवू नकोस मी पाठीशी कोणत्याही संतांनी, कोणत्याही देवाने सांगितलं नाहीये. बघा तुम्ही, फक्त महाराजच सांगतात भिवू नकोस मी पाठीशी आहे. तेव्हा कोणतंही संकट येऊ देत, कसलंही आजारपण असू देत, कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान असू देत, त्याचं स्मरण करायचं. आपल्याला कधी ना कधीतरी तो एक हात ते आपल्याला देतात, फक्त योग्य वेळी देतात. कुठलीही आपण घाई करायची नाही. आपल्याला माहिती आहे एकदा स्वामींच्या चरणी आपण गाराणा घातलं की महाराज ते पूर्ण करतात. घाई आपल्याला होती की आपण कधी आपल्याला मिळणार, आपल्याला कधी अमुक ही गोष्ट, कधी एक माझं काम होणार. 5-5, 10-10 वर्ष रखडलेली कामं इथे आल्यानंतर महाराजांनी अक्षरशः ती करून दिलेली आहेत. पुढच्या गुरुवारी जर का त्या आपल्याकडे एक महिला आहे तिथं बाहेरगावच्या आहेत, तिने सकाळीच फोन केला होता मला. तर जर का त्यांनी परवानगी दिली तर आपण तो अनुभव पुढच्या गुरुवारी इथे सांगू. त्यांचंही काम बरेच दिवस रखडलेलं होतं, पण आपल्याकडे इथे आल्यानंतर फोनवरती मार्गदर्शन झालं होतं आणि त्यानुसार त्यांचं काम झालं म्हणून त्यांनी मला फोन केला होता. हा जो की लीला आहे किंवा आत्ता आपण चमत्कार असं वाटतं, खरोखरीच असं घडतं इथे. ह्या सगळ्या लीला फक्त पूर्ण विश्वास ठेवायचा. नामावरती परत माझं नेहमी असतं की फक्त नाम कुठेही असू देत, नाम आपण घेत राहायचं. महाराज आपल्याला बरोबर ते बाहेर काढणार. विश्वास ढळून द्यायचा नाही, हे एक फक्त आपण मनात पक्की गाठ बांधायची. कितीही होऊ देत, वेळ लागला तरी चालेल, पण महाराज आपल्याला बाहेर काढणारच. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचं हे नवीन वर्षामध्ये इथे स्वागत. जे आज येऊ शकले नाही त्यांचं पण स्वागत. आणि आज मला वाटतं थोडासा यायला त्यांना उशीर झाला राहणे परिवाराला, तर मी असं सांगतो की पुढचा एखादा गुरुवार आपण त्यांना आरतीची संधी नक्की देऊ. आपली पालखी सेवा सुरू होतील. आपले स्वामी भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल तर त्यांनी पालखीबरोबर जरूर जावं. आज वर्षातला पहिला दिवस आहे, कमीत कमी पालखी सेवा तरी सगळ्यांनी मनापासून आपण करावी. त्याच्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. जेवढं शांतता आत्ता आहे तशी शांततेत महाप्रसाद आपल्याला घ्यायचा आहे. स्वामींचा आपण जय जयकार करू आणि मग पालखी सेवेला सुरुवात करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अण्णा महाराज की जय.